आज आम्ही आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले, तसंच उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की राज्याच्या महिला आयोगाचं पद रिक्त आहे. कारण एका भोंदूबाबाच्या प्रकरणामुळं हे महिला अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. ज्या महिलांना अत्याचार झाला त्या भोंदूबाबाच्या प्रकरणामुळे महिलांना अत्याचार झाला, त्याला राजीनामा द्यावा लागेल, दुर्दैवाची बाब आहे. कारण महाराष्ट्रामध्ये महिला आयोगाचं पद एक चळवळीतील महिला, जी महिला चळवळीत काम केले, किमान 10 वर्षे काम करणारी असावी. तशीच कोणत्या धर्माची, कोणत्या जातीची याला महत्व नाही, किंवा कुणा पक्षाची याला महत्व नाही, कुणा गटाची याला महत्व नाही. बिगर राजकीय चळवळीतली महिला या पदावर नियुक्ती करावी, बहुजन विकास आघाडीची मागणी आम्ही आज करत आहोत. कारण सर्वसामान्य महिला, ज्या महिला अत्याचार होतो, ग्रामीण भागातील महिला असतील, शहरी भागातील महिला असतील, अशा महिला अत्याचार होत असताना त्यांना न्याय देणारं, त्यांना महिला आयोगाने आपलं माहेरघर वाटलं पाहिजे, अशा महिला न्याय देणारं एक व्यासपीठ हे महिला आयोगाचं असतं. आणि त्या ठिकाणी प्रत्येक महिलाला जाण्याचा अधिकार आहे. ज्या महिला अत्याचार झाला त्यांचा आवाज दाबला जाऊ नये, ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे. असं पद हे त्या सर्वसामान्य महिलाला न्याय देणारं पद असतं. आणि असं पद एक चांगल्या महिला द्यावं. महाराष्ट्रातील कोणत्या जातीच्या महिला आम्ही म्हणणार नाही, मात्र चांगल्या महिलाला पद द्यावं. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री त्यात चांगल्या प्रकारे या प्रकरणात चौकशी करतायत. सगळेच काही भोंदूबाबा राहत नाहीत. आध्यात्मिकेच्या नावाखाली एक 4-2 माणसाची नाशके माणसं असतात की त्या अध्यात्माला बदनाम करण्याचं काम करतायत. आणि अशा माणसाचा कडेकोड बंदोबस्त आदरणीय मुख्यमंत्री करतायत, त्यांचे सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत. आणि म्हणून मी सांगतो की आता येणारा महिला अध्यक्षाचं पद महिला आयोगाचं एक चांगल्या महिला देऊन महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी एक चांगल्या महिलांना न्याय द्यावं. आणि आपला आवाज ज्या महिलांना मांडायचा आहे त्यांचा आवाज दबणार नाही, त्याची शाश्वती त्यांनी द्यावी, विनंती आम्ही करतो. जय हिंद.